Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor B's Positive Way. या सत्रामध्ये जीवनावश्यक वस्तू कायदा किंवा ज्याला आपण ECA असं संबोधलं जातं, इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट, या कायद्यातील प्रावधान काय आहे, हा कायदा कधी आणि कुठल्या वेळेस सरकारकडून केंद्र आणि राज्य सरकारकडून अवलंबिला जातो, या कायद्याअंतर्गत कुठल्या वस्तू येतात, कुठल्या वस्तू त्यामध्ये निर्देशित होऊ शकतात किंवा त्यामध्ये काही सुधारणा करण्याची गरज आहे का, या सर्व अंगाचा आढावा घेत असताना आपण त्याच्याशी रिलेटेड असणारी घटना परीक्षेच्या अँगलने या ठिकाणी पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून जर आवडला असेल तर तुम्ही 4 पद्धतीने मला थँक्यू म्हणू शकाल. एक तर या व्हिडिओला लाईक करून, 2 हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून, 3 टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून. भविष्यामध्ये असे अनेक व्हिडिओ बनवण्यासाठी मला तुमच्या सहकार्याची आणि मोटिवेशनची गरज आहे. या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर तुम्ही व्हॉलंटरी डोनेटर व्हावं ही एक विनंती आणि अपेक्षा. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. कोरोना या संकटाचा सामना करत असताना सरकारनं 2 गोष्टींना जीवनावश्यक वस्तूंचा दर्जा दिला. एक, कोरोनाला अजूनही ट्रीटमेंट नाही. ज्यावेळेस मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय मे 2020 मध्ये, केवळ मास्क आणि हँड सॅनिटायझर्स हे WHO ने जे काही स्टँडर्ड माप दिलेलं आहे. भारतामध्ये ज्यावेळेस कोरोनाचा प्रादुर्भाव व्हायला लागला त्यावेळेस 3 पद्धतीचे मास्क, एक आहे N95 मास्क, दुसरा जो काही मास्क आहे ज्याला सर्जिकल मास्क असं म्हटलं जातं, 3 ply मास्क, यांची मार्केटमध्ये अचानक मागणी वाढल्यानंतर आपण त्यांना म्हणूया की एक पुरवठा सप्लाय कुठेतरी विस्कळीत झाला. त्याचाच फायदा रिटेलर आणि होलसेलर करून त्यांची प्राइस हे अधिक मागून किंवा कंझ्युमर कडून अधिक पैसा घेण्याच्या दृष्टीनं होऊ लागला. त्याचबरोबर आपल्याला जे काही मान्य ब्रँड आहे, डेटॉल असेल, सॅव्हलॉन असेल, की जो कोरोना या विषाणूला प्रादुर्भाव करण्यासाठी सध्या केवळ अल्कोहोल किंवा साबणासारख्या वस्तूंचा वापर करून हँड सॅनिटायझर, त्याला एक महत्वाचं मोर कन्व्हिनियंट वेनी वापरलं जाणार आपण म्हणूया वन ऑफ द वे जो काही आहे कोरोना व्हायरसला किल करण्याचा, त्याची मागणी वाढली. मग त्याची मागणी वाढल्यानंतर एक काळा बाजार होऊ लागला. काळा बाजार होत असताना सरकारने या दोन्ही गोष्टी जीवनावश्यक वस्तू अंतर्भूत केल्या. या संदर्भात जीवनावश्यक वस्तू कायदा काय आहे, हा कधी संमत झाला आणि सरकारला काय अधिकार देतो, हा सरकारला, दोन्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारला ज्या वस्तू या कायद्या अंतर्गत येतात त्या वस्तू कुठल्या आहेत ते आपण पाहणार आहोत. त्या वस्तूंचं उत्पादन करणं, त्यांचं प्रोडक्शन करणं, त्यांचं डिस्ट्रीब्युशन करणं, त्याचबरोबर त्यांची साठवणूक करणं, व्यापार असेल त्यांचं मार्केटिंग करणं, या सर्व गोष्टींवर एक नियंत्रण ठेवण्याचा अधिकार दिला जातो. सर्वात महत्वाचं, या कायद्याअंतर्गत जे इसेन्शियल वस्तू आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये जो काही होलसेलर असेल, जो काही रिटेलर असेल, इव्हन द इम्पोर्टर असेल, त्याला ती वस्तू मर्यादेच्या पलीकडे अधिक प्रमाणात साठवणूक करणं किंवा त्याचा काळा बाजार करणं या इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट अंतर्गत प्रतिबंध केला जातो. आपण पुढे जात असताना या कायद्यातील काही मुख्य तरतुदी पाहणार आहोत. मेन पर्पज या कायद्याचा जो काही होता ती कंझ्युमरची काळजी घेणं. अशा डिस्ट्रेस कंडिशन्स मध्ये, मे बी आज कोरोनाची सिच्युएशन्स आहे, मे बी ज्यावेळेस कांद्याच्या किमती या मोर दॅन 100-200 रुपये किलो होऊन जातात, किंवा मे बी टोमॅटो असेल किंवा कुठलेही ड्रग रिलेटेड गोष्टी असेल, म्हणजे कंझ्युमरची काळजी घेणं या उद्देशानं हा कायदा आजही अवलंबला जातो. या कायद्यामध्ये जवळजवळ 5 गोष्टींचं वर्गीकरण केलं जातं. यामध्ये तुम्हाला ड्रगही आहे, फर्टिलायझर्स आहेत, पल्सेस आहेत, तूर डाळ आली, त्याचबरोबर खाद्यतेल आले,
आणि सर्वात महत्वाचं पेट्रोल, डिझेल, वंगण याही गोष्टी आल्या. परंतु ड्रगच्या संदर्भात भारतामध्ये त्याचं प्राइस डिसिजन करण्यासाठी किंवा ठरवण्यासाठी जी आपली अपेक्स बॉडी आहे तिला आपण ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं. ही ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्गनायझेशन याच कायद्याचा आधार घेऊन जे औषध समाजासाठी, समाजाच्या आरोग्यासाठी सर्वात महत्वाचं आणि इसेन्शियल समजलं जातं त्याचा अंतर्भाव या ECA ऍक्ट मध्ये करू शकेल. दुसरा मेन पर्पज याचा हाच आहे, ज्या वस्तू सरकारला जीवनावश्यक वाटतात त्या प्रत्येक व्यक्तीकडे उपलब्ध होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यांचं वितरण होणं गरजेचं आहे. सर्वांना त्या वस्तू मिळणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी कायद्याचा प्रवेश होतो. आता हा कायदा सेंटर आणि आपण म्हणूया की स्टेटमध्ये कशा पद्धतीने अवलंबला जातो. या ऍक्ट मध्ये जे काही प्रोव्हिजन्स आहे त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही ऍक्च्युअली स्टेट आणि केंद्रशासित प्रदेशांची असते. परंतु हा कायदा किंवा कुठली वस्तू या अंतर्गत येते, जसं आपण व्हिडिओच्या पहिल्यांदाच पाहिलं मास्क आणि सॅनिटायझर हे या कायद्या अंतर्गत आले. हे कुठली वस्तू या कायद्या अंतर्गत येणार आहे हे केंद्र सरकार ठरवते. परंतु त्यानंतरची कारवाई करण्याची जबाबदारी किंवा इम्प्लिमेंट करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची असते. कशा पद्धतीने हा कायदा वर्कआउट होतो, या ठिकाणी जी गोष्ट नोटिफाय केली जाते, कुठली वस्तू, कुठलं ड्रग्ज हे इसेन्शियल कायद्या अंतर्गत येतं हे सेंटर ठरवतं. सेंटर ठरवल्यानंतर की ही जबाबदारी केंद्राला अनुसरून की त्याचा साठा किती करायचा, टोमॅटोचा साठा व्यापाऱ्यांनी किती करायचा, ट्रेडरनी किती करायचा, औषधा संदर्भात असेल तो केमिस्ट्री किती साठा करायचा, याचं लिमिट डिझाईन केलं जातं. आणि या लिमिटच्या बाहेर न जाणं किंवा जाऊ न देणं त्या पर्टिक्युलर जी काही एंटिटी आहे ही गोष्ट पाहिली जाते. परंतु जे व्यापारी हा कायदा किंवा कायद्यातील वस्तू निर्देशित केल्यानंतर त्यांच्याकडे जर स्टॉक जर अधिक असेल तर हा कायदा त्यांना तो एक्स्ट्रा जो काही स्टॉक आहे तो त्या मार्केटमध्ये विकण्यास भाग पाडतो. म्हणजे सेंटर हा कायदा इन्व्होक करतो, त्याचं लिमिटेशन स्पेसिफाय करतो, राज्य त्याच्यानुसार लिमिटेशन्स मध्ये चेंज करू शकतो. परंतु या ठिकाणी सेंटरचा अधिकार आपण संघराज्य पद्धत अवलंबत असल्यामुळे पाळावा लागतो आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची असते. प्रशासकीय अधिकाऱ्यांची मदत घेऊन ही केली जाते. आता इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट हा 1955चा कायदा आहे. परंतु या अंतर्गत या कायद्याला यशस्वी करण्यासाठी केवळ हा कायदा पाळून चालत नाही. या कायद्याच्या अंतर्गत अजून 2 कायदे हे प्रिव्हेन्सली आपण म्हणूया की पाळले जातात, ज्याच्यामध्ये आहे की हा प्रिव्हेन्शन ऑफ ब्लॅक मार्केटिंग मेंटेनन्स सप्लाय ऑफ इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट. हा थोडासा लॉंग फॉर्म्स आहे, परंतु जर या कायद्यामध्ये एखादी व्यक्ती, संस्था जर फॉलोअप घेत नसेल तर त्याला शिक्षाची प्रविधान करण्यासाठी काळा बाजार ज्यांनी साठा केला त्यासाठी मदत घेतली जाते. मग या ठिकाणी आपण जर पाहिलं की केवळ ओपन गोष्टी, रॉ मटेरियल्स या कायद्याच्या अंतर्गत येतं का, तृणधान्य वगैरे, तर हा जो काही आपला वैध मापन कायदा आहे 2009चा आणि त्यामध्ये आपण जी काही इम्प्रुव्हमेंट केली 2011 अंतर्गत, यामध्ये पॅकेजिंग कमोडिटीच्या देखील MRP ठरवण्याचा अधिकार हा राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला येतो. याच उदाहरण मला तुम्हाला देता येईल की केरळ सरकारने जे काही पॅकबंद पाण्याची बॉटल आहे त्याची प्राइस किती असावी हे ठरवून देण्यासाठी हे पॅकेजिंग वॉटर हे इसेन्शियल कायद्याअंतर्गत त्यामध्ये इन्क्लूड केलं होतं. हे आपण या ठिकाणी महत्वाचं आहे. परंतु या ठिकाणी सरकारचा प्रयत्न हा असा असतो की ती एखादी सिच्युएशन निघून गेल्यानंतर किंवा कांद्याचे प्राइस कमी झाल्यानंतर बहुतेक या ऍग्रिकल्चर कमोडिटी परत सरकार एक तर त्यात इन्क्लूड करू शकतं किंवा त्यातून बाहेर काढू शकतं. मे बी त्याची रिक्वायरमेंट आहे, त्याचं स्टॉक लिमिट आहे किंवा त्याचं ट्रान्सपोर्टेशनच आहे, हे पूर्णपणे रिव्ह्यू केलं जातं. म्हणजे यात असणाऱ्या वस्तू या कायमस्वरूपी नाही आहे. आपण पहिल्या स्लाइड्स मध्ये पाहिलं की हँड सॅनिटायझर्स आणि मास्क किती दिवस या इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट मध्ये असणार आहे, तर साधारणपणे 30 जून
2020 पर्यंत हे कायद्याअंतर्गत नमूद केलेलं आहे. म्हणजे यामध्ये काय टाकायचं काय नाही टाकायचं याविषयी ही सुधारणा कंटिन्यू चालू असते. साधारणपणे या 5 गोष्टींचा आपण म्हणूया की अंतर्भाव यामध्ये केला जातो. ही गोष्ट हँड सॅनिटायझर आणि मास्क ही 2020 मध्ये इन्क्लूड केली, परंतु परत 3 महिन्यानंतर हा कोरोना व्हायरस जर गेला तर यातून डिसइन्क्लूड केलं जाईल. आणि या ज्या काही वस्तू आपण ज्या मेन्शन केलेल्या आहेत साधारणपणे 20 ते 22 गोष्टी, अगदी आपण बारकाईनं पाहिला तर ही व्यापकता खूप मोठी आहे. ही व्यापकता एवढी मोठी आहे की यामध्ये सरकारचा मेन पर्पज हा ऍट द एंड जो काही टार्गेट ग्रुप असतो तो ग्राहकांची काळजी घेणं. ग्राहकांना जर एखादी वस्तू अतिशय महाग दराने मिळत असेल तर ती त्यांना अत्यावश्यक समजून योग्य दराने मिळणं या गोष्टींचा आहे. या ठिकाणी आपण खते देखील येतात जी शेतकऱ्यांची काळजी घेतली जाते. बाकीचे जे काही प्रोडक्ट्स आपल्याला दिसतात मोस्टली फूड स्टफ्स ते साधारणपणे सामान्य आदमीची काळजी घेतात. आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी दिसतात आपल्याला रॉ कॉटन्स आहे, ज्यूट आहे किंवा ज्यूट सेट्स आहे किंवा पेपर इंडस्ट्री आहे, ही एक त्या क्षेत्रातील औद्योगिक घटकांची आणि त्यावर आधारित असणाऱ्या इतर उपघटकांची काळजी घेणं ही यामागील एक महत्वाची संकल्पना आहे. आता या कायद्याअंतर्गत जर एखाद्या व्यक्तीनं ही तरतूद पाळली नाही, ज्या सर्व वस्तू मी ज्या मेन्शन केल्या मागील स्लाइड्स मध्ये त्या इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट मध्ये सेक्शन 2 मध्ये मेन्शन केलेल्या आहे. परंतु जर हा कायद्यातील तरतुदी आपल्याला असं सांगितलं जातं 1900 कायद्यातील जी काही EC तरतूद आहे तर त्या व्यक्तीला हा गुन्हा केल्यानंतर 7 वर्षाची फाईन किंवा दोन्हीही गोष्टी त्याला कंटिन्यू करावे लागतील. परंतु जो काही ब्लॅक मार्केटिंगचं किंवा आपण म्हणूया की ब्लॅक वस्तूंचं प्रतिबंध करणं आहे आणि गरजेच्या वस्तूंचा कंटिन्यू सप्लाय करणं आहे, हा जो काही कायदा मेन्शन केलेला आहे त्या व्यक्ती अंतर्गत ज्या व्यक्तीवर हा गुन्हा दाखल केलेला आहे त्या व्यक्तीवर पूर्णपणे एक 6 महिने नजर ठेवण्याचा अधिकार देखील हा या कायद्याअंतर्गत दोन्ही सरकारांना म्हणजेच आपल्या स्टेट गव्हर्नमेंटला या ठिकाणी मिळाला जातो. आता या कायदा डेफिनेटली कॉमन मॅनची काळजी घेतो, परंतु या कायद्यावर काही ऑब्जेक्शन्स आहेत. या कायद्यातील तरतुदीवर काही ऑब्जेक्शन्स घेतलं जातं. काय ऑब्जेक्शन्स आहे आणि इव्हन भारतातील जो काही आपण म्हणूया नीती आयोग आहे, त्याचबरोबर जो काही आर्थिक सर्वेक्षण केला जातो, जो आपण संदर्भ देतो आहोत आर्थिक सर्वेक्षणाचा 2019, तर या दोन्ही सर्वेक्षणांनी आपल्याला असं मेन्शन केलेलं आहे की हा जो काही ECA कायदा आहे त्यातील तरतुदी ज्या पद्धतीनं रिव्ह्यू केल्या जातात त्या अनुसरून एकतर यामध्ये आधुनिक स्तरावर सुधारणा करा किंवा हा कायदा पूर्णपणे याला डिलीट करा किंवा तो कॅन्सल करा. हे ऑब्जेक्शन कशामुळे येतात या ठिकाणी आपण पाहू, जेणेकरून आपल्याला निबंधामध्ये किंवा मेनच्या पेपर्समध्ये हा विषय आपल्याला टॅकल करणं इझिली जाईल. या ठिकाणी सरकारच्या वतीनं आम आदमीची काळजी घेतली जाते, पण आम आदमी म्हणजे कोण, जनरल पब्लिक म्हणजे कोण? सरकारच्या दृष्टीनं हा आम आदमी म्हणजेच आपण म्हणूया की शहरी मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय क्लास आहे. कारण कांद्याची प्राइस जर वाढली तर सरकारच्या मते सर्वात मोठा फटका हा वर्गाला बसतो. मे बी त्याला राजकीय अँगल पण आहे, परंतु सरकार या ठिकाणी पूर्णपणे विसरून जातं की जे कंझ्युमर्स आहे, जो शेतकरी शेतामध्ये कांदा पिकवतो, जर एखादी वस्तू जर आपण इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट मध्ये टाकत जर असेल आणि त्याचं प्राइस जर निर्धारित करत असेल तर डेफिनेटली जो आपल्या समाजाचा सर्वात मोठा घटक आहे शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याला सर्वात मोठा फटका बसतो. तोच त्याला एक नफा देणारा घटक असतो ज्यावेळेस त्याच्या मालाची किंमत वाढते. कारण आपल्याकडे सर्वात डिस्ट्रेस ग्रुप जर कुठला असेल तर फार्मर ग्रुप्स आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्या मालाची किंमत ठरविण्याचा जो काही शेतकऱ्याला अधिकार आहे निकोप स्पर्धेद्वारे कमर्शियल जे काही फ्रीडम्स आहे हा कायदा पूर्णपणे काढून घेतो.
म्हणजे बटाट्याची किंमत वाढली की सरकार इथे इंटरव्हेन करणार आणि जी काळजी घेणार कुठल्या कंझ्युमरची, तर अर्बन कंझ्युमरची. हा एक क्वेश्चनेबल आहे. दुसरं, सरकारचं धोरणच अशा पद्धतीने असल्यामुळे डोमेस्टिक जे काही इन्व्हेस्टमेंट आहे, कारण कुठलीही इंडस्ट्री, अग्रिकल्चर आधारित इंडस्ट्री ज्या वर्कआउट करतात, ज्यामध्ये कोल्ड स्टोरेज इंडस्ट्री आहेत, प्रोसेसिंग इंडस्ट्री आहेत, पॅकिंग इंडस्ट्री आहेत किंवा वेअर हाऊसिंग आहे, त्यांचं मेन मोटो जो काही असतो तो रॉ मटेरियलची साठवणूक करणं, ज्यावेळेस कमी किमतीमध्ये अवेलेबल असतं. आणि जर हा कायदा साठवणुकीवर मर्यादा जर आणत असेल तर डेफिनेटली कुठलाही स्थानिक उद्योजक या कायद्यातील जाचक तरतुदीमुळे इंडस्ट्री टाकण्यासाठी, लॉंग टर्मची इंडस्ट्री टाकण्यासाठी धजावणार नाही. हाही आपण पॉइंट या ठिकाणी महत्वाचा घेऊया. दुसरं की भारताचे जे काही कंटिन्युअस सप्लाय चालतो फॉरेन देशामध्ये, फॉरेन इन्व्हेस्टरला, आणि जर डोमेस्टिक इन्व्हेस्टर जर या ठिकाणी इंटरेस्ट जर घेत नसेल तर डेफिनेटली अग्रिकल्चर आणि अग्रिकल्चरच्या रिलेटेड ऍक्टिव्हिटीमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर देखील कुठल्याही पद्धतीने इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण म्हणूया इंटरेस्ट घेणार नाही. आणि भारत जर एखादी वस्तू एखाद्या राष्ट्राला कंटिन्युअस जर सप्लाय करत असेल आणि अचानक भारतामध्ये त्या गोष्टीची प्राइस जर वाढली आणि त्याला इसेन्शियल ऍक्ट मध्ये टाकण्यात आलं तर या कायद्यानुसार ती वस्तू इम्पोर्टरला निर्यात करण्यावर देखील बंदी येते. म्हणजे कांद्याचा सप्लाय आपण कंटिन्युअस एखाद्या राष्ट्राला गेली 2 ते 3 वर्षापासून करतोय आणि अचानक प्राइस वाढल्यामुळे आपण जर सप्लाय जर थांबवत जर असेल तर डेफिनेटली बाकीच्या परकीय व्यापारामध्ये भारताची एक इमेज खराब होऊ शकते. हा एक पॉइंट आपण या ठिकाणी तेवढाच महत्वाचा आहे. म्हणून नीती आयोग आणि इकॉनॉमिक सर्वेक्षणने या कायद्यावर जे काही ऑब्जेक्शन घेतले ते ऑब्जेक्शन आहे. यालाच अनुसरून एक मे 2020 मध्ये जे काही सरकारनं 20 लाख करोडचं आत्मनिर्भर पॅकेज आणले, त्या काही ज्या विविध तरतुदी आहेत त्यातील एक तरतुदी म्हणजे की जे काही शेतकऱ्यांच्या दृष्टीने की शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं, कारण या काळामध्ये सर्वात अफेक्टेड ग्रुप जर कुठला असेल तो शेतकरी आहे. म्हणून याची जर लिस्ट जर पाहिली, तृणधान्य आलं, कडधान्य आलं, खाद्यतेल आलं किंवा त्याच्या तेलबिया आल्या, कांदे आणि बटाटे आले, तर या इसेन्शियल ऍक्ट मधून त्यांना कायद्यातून टाकणं, बाहेर काढणं ही एक महत्वाची तरतूद आहे. जेणेकरून या वस्तू जर बाहेर आल्या तर व्यापारी, निर्यातदार यांना या वस्तूंचं साठवणूक करण्यावर कुठलंही बंधन नसेल आणि त्या पद्धतीने त्यामध्ये ते मुनाफा कमवतील. परंतु परत या ठिकाणी मी मेन्शन केलेलं आहे की ह्या वस्तू परमनंटली टाकून काढल्या जात नाहीत, केवळ अपवादात्मक स्थितीमध्येच. म्हणजे अपवादात्मक स्थिती ही प्रत्येक सरकारच्या अनुसार ही आपण म्हणूया सापेक्ष असू शकेल. जर कॉमन पब्लिकचा, जे शहरी मध्यम वर्गाचा, शेतीची एखादी वस्तूची प्राइस वाढली आणि जर खूप मोठ्या पद्धतीनं सोशल मीडिया किंवा मीडियावर जर गोंधळ निर्माण झाला किंवा त्या संदर्भात जर मागणी निर्माण झाली तर सरकार या वस्तूंना परत या अंतर्गत टाकू शकतो. त्यामुळं हा कायद्यामध्ये जी काही आपण वे फॉरवर्ड पाहू शकतो, तर एक गरज या ठिकाणी आहे की या ठिकाणी आपण शेतकऱ्याला आर्थिक स्वातंत्र्य दिलं पाहिजे, त्याला एक इकॉनॉमिक फ्रीडम प्रोव्हाइड केलं पाहिजे, त्याला एक इंडिपेंडन्स दिलं पाहिजे. कारण शेतकरी जगला तर संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था पर्यायानं तरू शकेल. परंतु इकॉनॉमिक फ्रीडम किंवा बॅलन्स पाहत असताना आपल्याला ही काळजी घेणं गरजेचं आहे की आज जो काही शहरी वर्ग वाढत चाललेला आहे त्या ग्राहकांची काळजी घेणं या इसेन्शियल वस्तूंच्या संदर्भात हेही आपण या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. म्हणजे जर बॅलन्स या कायद्यातून आला तर आपल्याला गरज आहे. कारण 1955चा जर आपण संदर्भ जर घेतला, हा कायदा 1955चा आहे, जवळजवळ हा कायदा नाही म्हणलं 70-80 वर्ष जुना आहे. त्या काळामध्ये असणारे दुष्काळ, त्या काळामध्ये असणाऱ्या शेतमालाचा अपुरा पुरवठा या अनुसार तो कायदा त्यावेळेस बनवण्यात आला होता. काळानुसार आज त्याच्यामध्ये चेंजेस करणं हे सर्वात महत्वाचं आहे. आपण काही प्रश्न आपल्याला पाहूया. अत्यावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत जसं सेंटर हा एखादी गोष्ट ठरवतं, परंतु राज्यांना अधिकार देण्यात आलेले आहेत. हे राज्यांना कधी अधिकार देण्यात आले, तुमच्या पुढे काही ऑप्शन्स दिलेले आहे, परंतु हा पूर्णपणे फॅक्च्युअल सब्जेक्ट असल्यामुळे याचं उत्तर आपल्याला थोडंसं कन्फ्युजिंग आहे आणि जर उत्तर माहित नसेल तर आपण ते गेस करू शकत नाही. तर याचं उत्तर आपल्याला दिसतंय 72 आणि 78 मध्ये
की हे अधिकार इम्प्लिमेंटेशन करण्याचे अधिकार या ठिकाणी राज्य सरकारला देण्यात आले. थोडंसं आपण या ठिकाणी हे करेक्शन करूया, हे ऑप्शन्स नाहीये. तर 1972 आणि 78च्या आदेशानुसार हे अधिकार राज्यांना देण्यात आलेले आहेत. थोडं आपण करेक्शन या ठिकाणी करून घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे की काय ऑब्जेक्टिव्ह होतं, की जीवनावश्यक वस्तूंच्या कायद्याचं उद्दिष्ट काय होतं. खाली उद्दिष्ट आपल्याला दिलेले आहे की एक सप्लाय व्हावा इसेन्शियल कमोडिटीचा देशामध्ये. यस, हे त्याचं एक ऑब्जेक्टिव्ह होतं. द गव्हर्नमेंट, कुठलं डिपार्टमेंट आपल्याला विचारलेलं आहे, यामध्ये मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स या ठिकाणी दिलेलं आहे. थोडंसं इथेच आपलं कन्फ्युजन होतं. या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स हे जीवनावश्यक वस्तूंची स्टेबिलिटी किंवा त्याच्या प्राइसच्या स्टेबिलिटी किंवा मॉनिटरिंग करण्यासाठी रिस्पॉन्सिबल नसतं. तर या ठिकाणी द मिनिस्ट्री ऑफ द कंझ्युमर अफेअर्स याच्या अंतर्गत जे प्राइस मॉनिटरी डिपार्टमेंट किंवा डिव्हिजन्स आहे हे या गोष्टींची काळजी घेतं. म्हणजे या ठिकाणी होम अफेअर्स नाहीये, तर मिनिस्ट्री ऑफ कंझ्युमर अफेअर्स मधील फूड डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंट कारणीभूत ठरतं. दुसरं दिलं प्रिव्हेंटिंग ऑफ अनडेफिनेटली, काळा बाजार न करणं इसेन्शियल गोष्टींचा हे त्यातला उद्देश आहे. आणि इसेन्शियल कमोडिटीची पूर्णपणे साठवणूक न करून त्याला काळ्या बाजारातून प्रिव्हेंट करणं हाही आपल्या या ठिकाणी उद्देश आहे. म्हणजे इसेन्शियल कमोडिटीज हा कायदा सरकारकडून परिस्थितीनुरूप इन्व्होक केला जातो आणि त्याचा मेन बेनिफिशरी जो काही असेल तो आपला एक कॉमन आदमी असतो. परंतु हा कायदा कॉमन आदमीसाठी असताना कॉमन आदमी हा शेतकरी आहे हे देखील या ठिकाणी सरकारच्या लक्षात येणं तेवढंच महत्वाचं आहे. Thank you for watching Target with Professor B's Positive Way. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.